प्रथमतः सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी आणि सर्वांचं स्वागत आहे आमच्या संत विचार चॅनलवरती। सर्वांचं मनापासून तर मनापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आजचा जो विषय आहे, आज 8 दिवसा म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्रच नव्हे तर विश्वामधील संपूर्ण गावामध्ये विश्वामध्ये जी साजरी केली जाते दिवाळी, ती खरी दिवाळी कशी असते, खरी दिवाळी काय असते याची बद्दल मी आपल्याला थोडीशी माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे। दिवाळी हा एक विशेष सण आहे। त्या विशेष सणाला सगळ्यांच्या घरामध्ये विविध प्रकारचे फराळ बनतात। दिवाळीचे फराळ बनतात। कोणाच्या घरामध्ये लाडू, करंजी, शेव, चिवडा म्हणजे अनेक प्रकारचे फराळाचे पदार्थ आपल्या घरामध्ये बनतात। आणि त्या दिवाळीच्या दिवशी आपण काय करतो, गोवत्स असं म्हणजे त्या ठिकाणी गोमातेची पूजा करतो। धनोत्रयोदशीला आपण त्या ठिकाणी धन्वंतरी देवताची पूजा करतो आणि लक्ष्मी पूजनही करतो। सगळ्या विषयांमध्ये ही खरी दिवाळी आहे का? खरी दिवाळी कोणती? खरी दिवाळी कशी असते याच्याबद्दलचे काही ज्ञान आहे का? नाही महाराज, आम्हाला तर नाही। कारण का? आमच्या घरामध्ये पहिल्यापासून जशी दिवाळी साजरी केली जाते तशीच दिवाळी आम्हीही आजही तशीच साजरी करतो। आम्हाला खरं काय माहिती नाही। मग खरी दिवाळी काय आहे तर संत वचन प्रमाणे मी आपणास देऊ इच्छितो। माऊली ज्ञानोबा सांगतात की श्रीमद भगवती ज्ञानेश्वरीमधील अध्याय 4 अध्यायामधील श्लोक परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, त्या श्लोकाखालील ओवी आहे 54 क्रमांकाची ओवी आहे। त्या 54 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली ज्ञानोबा खरी दिवाळी कशी असते याचं वर्णन करतात। मग खरी दिवाळी कधी होईल महाराज? मग खरी दिवाळी कशी होईल याचाच मी आपल्याला थोडीशी माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे। प्रथमतः व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणा सर्वांना एक हात जोडून विनंती करतो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची माहिती योग्य वाटत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा। कारण येणारी व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवरती आपल्याला दिसावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। खरी दिवाळी कोणती आहे, खऱ्या दिवाळीचं काय विशेष आहे आणि खरी दिवाळी आपल्या जीवनामध्ये आपण कशी साजरी करू। आणि दिवाळी म्हणजे काय तर जीवनामध्ये एक आनंदच नव्हे तर आनंदाच्या समुद्रामध्ये जे आपल्याला घेऊन जाते ती खरी दिवाळी आहे। विषयाच्या उपभोगामध्ये जर आपलं लक्ष जात असेल, मन जात असेल आणि जर वर्षातून आपल्याला जर दिवाळीची वाट बघावं लागत असेल आनंद घेण्यासाठी, तर ती आपल्या जीवनातली खरी दिवाळी नाही। तर खरी दिवाळी अशी आहे की कधीही सुखाचा आपल्यापासून दुरावा न होणे आणि दुःखाला कधी आपलंसं न व्हावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खरी दिवाळी काय आहे याच्याबद्दल ज्यांना माहिती हवी आहे त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये ऐकत राहा, पाहत राहा। आणि जर आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा। चुकलं असेल तर कमेंटमध्येही तुम्ही आम्हाला सांगू शकता, सांगावा। आपला संवाद असतो। संवाद हा दोन विचारामध्ये याच्यामध्ये संवाद होत असतो। चांगले विचारांची देवाणघेवाण। संत विचार काय सांगतात, माऊली ज्ञानोबा सांगतात 54 क्रमांकाची ओवी आहे, मी अविवेकाची काजळी फेडुणी विवेक दीप उजळी तयुगिया पाहे निरंतर, तयुगिया पाहे दिवाळी निरंतर। मी अविवेकाची काजळी फेडुणी विवेक दीप उजळी तयुगिया पाहे दिवाळी निरंतर। माऊली ज्ञानोबा यांनी खूप सुंदर दिवाळीचं वर्णन केलेलं आहे। त्याच दिवाळीबद्दल हा जो विषय आहे हा वेदांतिक विषय आहे।
पण वेदांताच्या विषयामध्येही आज जी आपण दिवाळी साजरी करतोय ती किती योग्य आहे याचाच विचार आपल्याला करायचा आहे. अविवेकाची काजळी फेडवणे. प्रत्येक माणसाच्या बुद्धीमध्ये विवेकरूपी जो आपल्याला प्रकाश देणारा बल्ब आहे त्या बल्बावरती मलरूपी कीटकाची अंधारा साठलेला आहे. प्रत्येकाच्या विवेकरूपी बुद्धीवरती अविवेकाची काजळी बसलेली आहे. मग ती काजळी कशी काढायची आहे? ती काजळी विवेकाचा दिवा लावायचा, त्या विवेकाच्या दिव्याने अविवेकरूपी अंधार जाळून टाकायचा. मग महाराज तुम्ही सांगता की मी अविवेकाची काजळी फेडवणे म्हणजे जो विवेकरूपी दिवा आहे त्या विवेकरूपी दिव्यावरती काजळी आलेली आहे. ती काजळी काढण्यासाठी काय काय करायचं लक्षात घ्या. साधारण गोष्ट आहे, वेदांताचा भाग आहे. वेदांताच्या भागामध्ये तयुगी अप आहे निरंतर. दिवाळी तयुगी अप आहे, दिवाळी निरंतर. योगियांसाठी उभी आहे. मग आमच्यासाठी तुम्ही आम्हाला कशासाठी सांगताय? बाबांनो, तुम्हालाही योगायोग हा देह भेटला आहे आणि या देहामध्ये तुम्ही योगायोगाने खरी दिवाळी साजरी करू शकता. नाहीतर तुमची दिवाळी नाहीतर दरवेळेस तुमची दिवाळ निघल. आयुष्यभर वर्षभराची कमाई दिवाळीला खर्च करावा लागत असेल तर ती खरी दिवाळी आहे का? तर ती खरी दिवाळी नाही. तर खरी दिवाळी कोणती आहे त्याचंच वर्णन माऊली ज्ञानोबा सांगतात की बाबा ज्यांच्या अविवेक आहे, ज्यांना हेच कळत नाही की नेमकं दिवाळीच्या दिवशी आपण करतोय काय, खरी दिवाळी काय आहे माहिती मला सांगा. आपल्या घरामध्ये 7 दिवसाचा दिवाळी महोत्सव आपण साजरा करतो. गोवत्स पासून तर आपण लक्ष्मी पूजन, नरक चतुर्दशी, पाडवा, बलप्रतिपदा पाडवापर्यंत, बलिप्रतिपदा पाडवापर्यंत आपण दिवाळी साजरा करतो, भव्य साजरी करतो. पण त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या लक्ष्मी मातेचं आपण पूजा करतो, ज्या लक्ष्मी मातेची आपण पूजा करतो त्या लक्ष्मी मातेची आपण आतुरतेने कमीत कमी वर्षभर आधी, 12 महिने आधी लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा राहते. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आई, बहीण, पत्नी सर्वांच्या रूपानं जर आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असेल तर आपण येणारी जी धनलक्ष्मी आहे त्या धनलक्ष्मीची आपण आतुरतेने वाट बघतो, जिच्या आगमनाने आपल्या घरातील दरिद्रीपणा दूर होतो. अशी असलेली मा लक्ष्मी असेल, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये बोलावतो आणि त्याच लक्ष्मी मातेचं पूजन करतो. आणि पूजनानंतर त्याच लक्ष्मी मातेचं चित्र असलेला मोठा फटाका आपण फोडतो. आणि त्या फटाक्यामध्ये जे मातेचं चित्र असतं ते चित्र सगळं त्या फटाक्यामध्ये फुटल्यानंतर अस्तव्यस्त होऊन कुठल्या जागेवरती जाऊन त्या लक्ष्मी मातेचं चित्र पडतं याचाही विचार आपण कधी केलाय का? फटाकड्याचं नाव काय ठेवलं म्हणे? फटाक्याचं नाव ठेवलं लक्ष्मी फटाकडा. आता मला सांगा, आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आपली जी लक्ष्मी माता आहे त्या लक्ष्मी मातेचं आपणच पूजा करायची. त्या लक्ष्मी मातेचं पूजन केल्यानंतर तिला विविध प्रकारचे फराळाचाही नैवेद्य दाखवायचा. त्या लक्ष्मी मातेला सांगायचं की आता आमच्या घरातून जाऊ नका, आमच्या घरात दरिद्रीपणा येऊ देऊ नका. त्या लक्ष्मीकडे धनसंपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य संपन्न होण्याची इच्छा आपण प्रकट करतो. आणि सगळं काही केल्यानंतर पुन्हा ते लक्ष्मी मातेला जर चौकामध्ये जाऊन आपण फटाकडं फोडून लक्ष्मी मातेला जर आपण विच्छिन्न करत असल, अस्तव्यस्त करत असेल तर ही आपली खरी दिवाळी आहे का? विचार करा बरं. आपल्या हिंदुत्ववादी सनातन धर्माच्या बद्दल ज्यांच्यामध्ये द्वेष आहे असे काही परप्रांतीय असतील, ते कोणीही असो, ते आपल्या देवी देवतांच्या नावाने फटाकडे फोडतात. फटाकड्यावरती लक्ष्मी फटाकडा काढतात आणि आपण मूर्ख माणसं ते फटाकडे घेतो आणि दुकानदाराला म्हणतो की आम्हाला लक्ष्मी फटाकडा द्या. आपल्याला बोलायला तरी लाज वाटायला पाहिजे. लक्ष्मी फटाकडा कसा मागणार आपण? जी लक्ष्मी मातेचं पूजन करतो,
जिच्यासाठी मनुष्य मरमर मरतो, राबराब राबतो, दिवसाची रात्र करतो, रक्ताचं पाणी करतो, हाडाची काढ करतो, तीच लक्ष्मी माता घरात आल्यानंतर आपण तिची अवहेलना करतो आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतो, स्वतःचा दिवाळी सण साजरा करतो. कितपर्यंत योग्य आहे हो? याचा कधी कोणी विचार केलाय का? मला एक सांगायचंय, आपल्या दिवाळीसारखा मोठा सण आहे, त्या मोठ्या सणामध्ये महत्वाचा विषय म्हणजे लक्ष्मीपूजन आहे. त्याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर परप्रांतीय विधर्मीय लोक जर आपल्या लक्ष्मी मातेच्या नावाने फटाका बनवत असतील, त्यामध्ये दारू भरून आपणच आपल्या हाताने लक्ष्मी मातेचा फटाका वाजवतो आणि अस्तव्यस्त करून टाकतो आणि सकाळी आपल्याच पायाखाली जर आपण तुडवत असेल तर आपल्याला दिवाळी साजरी करतोय असं वाटतं का हो? प्रत्येकाच्या डोक्यामध्ये अविवेकाची काजळी, विवेकाची जी काजळी आहे, विवेकरूपी दिव्यावरती अविवेकाची काजळीने सगळ्यांचा काय केलेला आहे? विवेक झाकून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या मराठी माणसं असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, सर्वजण दिवाळी साजरी करतात, पण खरी दिवाळी आहे का समजा? जिच्यासाठी मरमर मरतात ती लक्ष्मी माता दारात आल्यानंतर आपण फटाका फोडून तिचं जर अवस्था बिघडत असेल तर कितपर्यंत योग्य आहे? मग ही दिवाळी फक्त काय आपण एकटेच साजरी करतो का? तर ही दिवाळी सर्वजण साजरी करतात. पण महत्वाचा मुद्दा, या दिवाळीमध्ये फक्त जिचा निशाणा साधला जातो ती निशाणा म्हणजे फक्त आपल्या हिंदुत्ववादी हिंदूंमध्ये पवित्र मानणारी, जिला आपण माता समजतो, अशी लक्ष्मी मातेवरती जे फटाका बनवतात आणि तीच फटाका आम्ही मूर्ख माणसं दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वाजवतो आणि घरामध्ये लक्ष्मीचं पूजन करतो आणि लक्ष्मी मातेचं घरामध्ये आगमन करतो. असं जर आपण दरिद्रीपणा करत असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येते, आली असं कोणाला वाटतं का? कोणाला म्हणता येईल का? सांगा बरं तुम्ही. मग ही खरी दिवाळी आहे का? मग ही दिवाळी जर खरी असेल तर मग समजून घ्या. आणि ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी माता आल्यानंतर जिची त्या लक्ष्मी मातेचा अवहेलना करीत असेल त्याच्या घरात दिवाळी होणार नाही, तर त्याच्या घराचं दिवाळ निघल, घरामध्ये दरिद्रीपणा येईल. त्याच्यामुळे माऊली ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही सनातन धर्म आहेत, भागवत धर्मामध्ये, संप्रदायामध्ये अविवेकाची काजळी काढून टाका. समजा की आपल्या धर्माबद्दल कोण आपल्याला बोट लावते. कारण भगवंत सांगत असताना 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, आपल्या हिंदुत्व धर्माबद्दल जे कोणी अधर्मी लोक असतील, विधर्मी लोक असतील, ते आपल्या देवी देवतांवरती टिपा टिप्पणी करतात आणि आपण ते व्हिडिओ मनोरंजनासाठी बघतो, बघूनही इतरांना पाठवतो. तो आपल्या लज्जास्पद गोष्ट आहे ती गोष्ट की आपण पाहतो पण त्याला प्रतिकार काही करत नाही. कधी तुम्ही वेगवेगळे फटाकडे कधी बघायला भेटलेत का हो तुम्हाला? वेगवेगळ्या जे देवी देवता आहेत त्या देवी देवतांच्या नावावरती कधी एखादा फटाकडा पाहायला भेटलाय का? जर बघितला असेल तर मला त्या फटाकड्यावरचं नाव सांगा, फोटो पाठवा. फक्त आणि फक्त लक्ष्मी फटाकडा हाच सर्वत्र वाजवला जातो, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठल्याही प्रकारचा फटाका अजूनपर्यंत बाजारामध्ये उपलब्ध होत नाही. कुठल्याही विधर्मीय म्हणा, कुठल्याही जातीतील अन्य देवताच्या नावाखाली कुठल्याही प्रकारचा फटाका हा फोडला जात नाही, बनवलाही जात नाही. मग आपल्याच लक्ष्मी मातेच्या नावाने फटाका बनवून आपणच आपल्या हाताने आपल्या मातेची चौकामध्ये जर फटाका वाजून दिवाळी साजरी करत असाल तर ही खरी दिवाळी आहे का? सगळ्यांच्या बुद्धीवरती विवेक हा झाकल्या गेलेला आहे. विवेक अविवेकाची काजळी आहे, ती काढा, तेव्हा तुम्ही खरी दिवाळी साजरी करता. आपल्या देवी देवतांबद्दल जर कोणी आपल्याला दुसऱ्यांच्या धर्मावरती तुम्ही एक शब्दही बोलू शकत नाही आणि जर बोललात तर तुमच्यावरती केस झाल्याशिवाय राहत नाही. मग आमचा जो धर्म आहे तो सार्वजनिक आहे, सर्व धर्म समभाव आहेत. मग सर्व धर्म समभावामध्ये जो मोठा भाव आहे सर्वांना सोबत घेऊन चालतो, त्याच भावावरती जर आघात होत असेल तर हे आघात सहन करणारे आपणच मूर्ख आहोत. आपणच, मी तुम्हीच म्हणत नाही तर आपणच मूर्ख आहोत. म्हणून
दिवाळी काय आहे, त्या दिवाळीबद्दलची विशेष माहिती ऐका. बाबांनो, दिवाळीमध्ये फटाका फोडत असताना आपली लक्ष्मी मातेचा फटाका, त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि तुम्हीही जाहीर निषेध करा. नका आपल्या घरामध्ये फोडून देऊ फटाके. जे बनवतात त्यांनाही तुम्ही त्या ठिकाणी तक्रार दाखल केली पाहिजे की तुम्ही आमच्या हिंदू देवी देवतांच्या नावावरती फटाका बनवतात. याचा कधी कुणी जाब विचारलाय का? अजूनपर्यंत कुणी विचारला नाही. फक्त आम्ही म्हणतो लक्ष्मी फटाक्यासारखा फटाका नाही. आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आपण काय बोलतो. जी देवता आहे, जी देवी आहे, आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख संपन्न, धनधान्य संपन्न, आरोग्य ऐश्वर्य जर आपल्या घरामध्ये येत असेल, त्याच लक्ष्मी मातेचा आपण जर चौकामध्ये जाऊन फटाका फोडीत असेल, तर याच्यापेक्षा दरिद्री दिवाळी आपल्यासारखी कोणीही साजरी करत नाही. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ पटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू ठेवा. सनातन धर्मासाठी खरी दिवाळी काय आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल तर आमचा व्हिडिओ शेअर करा, इतरांनाही पाठवा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये हिंदुत्वाला जागरूकता करण्यासाठी व्हिडिओ पुढे पाठवणे अत्यंत गरजेचं आहे. जर काही चुकलं असेल तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आजच्या व्हिडिओला मी पूर्णविराम देतो. उद्यासाठी तुम्हाला सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फक्त आपल्या हिंदुत्व धर्मासाठी दिवाळी साजरी करत असताना माऊलींनी सांगितल्याप्रमाणे विवेकाचा दिवा तुम्ही उजळा आणि खरी दिवाळी साजरी करा. ती आपल्या जीवनामध्ये दिवाळी होईल. परप्रांतीय विदेशी लोक जर आपल्याच देवी देवताची हेडसाण कळत असेल आणि आपण जर त्यांचे जर फटाके फोडत असेल तर आपल्या घरात दिवाळी नाही तर आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होईल. कोणाच्याही घरामध्ये लक्ष्मी माता येणार नाही. बस, झालेल्या व्हिडिओला पूर्णविराम देतो आणि मी माझा व्हिडिओ इथंच बंद करतो. काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करावी. सर्वांना रामकृष्ण हरी.